हाय. आपल्या मुलांनी त्यांचा जोडीदार निवडताना त्यांच्या मनाबरोबरच घरातल्या लोकांचाही विचार करावा किंवा सगळ्यांच्याच मनासारखा जोडीदार मुलांना मिळावा असं जर वाटत असेल तर जोडीदाराच्या निवडीविषयी मुलांशी नेमकं कधी आणि कसं बोलायचं तर याविषयी थोडासा आजचा व्हिडिओचा विषय असणार आहे. हा विषय घेण्याचं कारण अशा टाईपच्या काही केसेस माझ्याकडे आल्या की ज्याच्यामध्ये नेमका हाच प्रश्न हायलाईट होतो आहे आणि त्या पालकांचे खरंच गहन प्रश्न आहेत की आता हे काय करावं. त्यापैकी एक जी केस आहे त्याच्यामध्ये जे नातं त्या मुलाने निवडलं आहे, ती जी मुलगी आहे ती त्याला इंस्टाग्रामवर मिळाली आणि तिचं फक्तच नाव आहे, तिची बाकी काहीही माहिती नाही आहे त्याला. आणि तरी देखील तो म्हणतो की त्याचं तिच्यावर प्रेम आहे आणि तो तिला भेटणार आहे आणि तो तिच्याशी लग्न करणार आहे. तर हे त्यांचं चालू आहे. दुसऱ्या एका केसमध्ये असं दिसलं की कांदा लसूणसुद्धा न खाणारे असं त्यांचं घर आणि त्यांच्या मुलांनी जी मुलगी बघितली आहे ती पण अशीच इंस्टाग्रामवरनं बघितली आणि ती एकदम वेगळ्या धर्माचीच आहे की जिथे नॉनव्हेज हे रोजचं फूड आहे त्यांचं. तर आता त्यांना प्रश्न पडला की ह्याच्यातनं ह्यांना बाहेर कसं काढायचं. तर हा खरंच मोठा प्रश्न आहे, कारण शेवटी लग्न हे फक्त त्या मुलांचं नाही, घरातनं पण स्वीकारलं जातं ते लग्न. तर त्यामुळे हे खरंच प्रश्न पुढे जाऊन गहन बनतात आणि अशा ह्याच्यात आई आणि मुलांची नाती पण तुटतात किंवा दूर होतात. तर असं व्हायला नको असेल तर आईवडिलांनी नेमकं काय करायला पाहिजे ह्याविषयी थोडंसं. तर यामध्ये बघा की क्वेश्चन आहे की मुलांशी कधी बोलायला पाहिजे. जनरली असं होतं की आईवडील विचार करतात की लग्नाचं जेव्हा वय येईल तेव्हा आपण त्याच्याशी याविषयी अगदी बोलूयात. पण असं नाही आहे. हल्ली मुलं लवकरच घराबाहेर जास्त असतात आणि लवकरच बाहेर पडलेली असतात, कारण त्यांचे वेगवेगळे क्लासेस असतात. या निमित्ताने आईवडिलांशी सहवास कमी आणि बाहेरच्या जनरेशनशी, मित्रमैत्रिणींशी सहवास त्यांचा जास्त असतो. तर त्यामुळे तिथल्या विचारांचा, तिथल्या लोकांच्या वागण्याचा प्रभाव पडणं जास्त शक्य आहे. दुसरं गोष्ट अशी पण होते की आई-वडील आणि मुलं ह्यांच्यातला जो संवाद रोज असायला पाहिजे किंवा जे एक बॉन्डिंग छान असायला पाहिजे, तर ते आजकाल कुठेतरी हरवतं आहे. आणि त्यामुळे ते त्यांच्यासाठीचं जे बॉन्डिंग आहे ते जिथे बाहेर मिळेल तिथे ते बिचारे शोधतात, कारण ते मनाने कुठेतरी एकटे असतात. आणि ज्या गरजा त्यांच्या प्रेमाच्या घरात भागत नाही ते त्यांना बाहेरनं जिथून मिळेल तिथून त्यांना हवंसं वाटत असतं. तर त्यामुळे अशा पद्धतीने मुलं जास्त बाहेर अट्रॅक्टेड राहतात किंवा असे काही निर्णय चुकीचे घेऊन बसू शकतात. तर त्यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्यांनी काय निवडल्यापेक्षा तो एकटा होता का, हा एकटेपणा देण्यात आपण कुठे कारणीभूत आहेत का, तर हाही विचार पालकांनी करायला हवा. कारण संवाद, बॉन्डिंग आणि प्रेम आणि जिव्हाळ्याचं नातं ही एखाद्या मुलाची आईवडिलांशी असणारी गरज आहे. असं निखळ प्रेम दोघांमध्ये असलं पाहिजे. तर यासाठीच बोलायला केव्हा पाहिजे, तर मूल साधारणपणे वयात येतं आणि ते बाहेर जास्त राहायला लागतं असं जेव्हा पालकांना वाटते, तेव्हा अगदी थेट ज्यांना बोलता येणं शक्य नसेल त्यांनी चर्चात्मक स्वरूपात का होईना घरामध्ये याविषयीच्या चर्चा केल्या पाहिजेत. मग त्या डिरेक्टली मुलाशी नसते तरी मुलगा ऐकेल पण आईवडील बोलतील अशा तऱ्हेच्या चर्चा असायला हव्यात की आपल्या घरात काय चालतं, आपल्या घरात काय नाही चालत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या घरी हे का नाही चालणारची रिझन्स मुलांना द्यायला लागतात. कुठच्याही मुलाला मी म्हणतो म्हणून अशी जर उत्तरं तुम्ही दिलीत तर मूल तुमचं ऐकेल असं नाही. आपण हे जे म्हणतो आहे ह्याच्यामागे आणि खरंच रिझन असतं ना. म्हणजे जात धर्म सोडून द्या, पोटजातीतसुद्धा जर मूल इकडे तिकडे गेलं तरीसुद्धा अनेक चालीरीती बदलतात आणि या सगळ्याचा अल्टिमेटली त्रास त्या मुलाला होणार असतो, त्या मुलीला होणार असतो. आणि असं आहे ना की जसं की आता हे नॉनव्हेज खाणं, व्हेज खाणं, तर एखाद्याला वाटू शकतं की हा कुठे मोठा मुद्दा आहे. नाही, मोठा मुद्दा असू शकतो. एक लक्षात घ्यायला पाहिजे, जी आपली लाईफस्टाईल आहे, ज्याच्याशी आपला रोजचा संबंध आहे, त्या गोष्टी आपण फार कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. जसं की तुम्ही पेहराव काय करता हा पण तुमचा रोजचा मुद्दा असतो. आहार काय घेता हा तुमचा रोजचा मुद्दा असतो. त्यात फार कॉम्प्रोमाइजेस नाही होऊ शकत. तर त्यामुळे पलीकडनं मुलगी जरी आपल्याकडे येणार असेल तरी तिच्यावर सुद्धा का अन्याय व्हावा या बाबतीत, किंवा आपली मुलगी तिकडे जाणार असेल तर तिच्यावर तरी हा अन्याय का व्हावा, हा दोन्हीकडनं विचार करण्याची गोष्ट आहे. आणि हे तुम्हाला मुख्य मुलांना समजावून देता आलं पाहिजे, कारण प्रेमाच्या भरामध्ये नातं जुळवलं जातं पण ते टिकवणं आणि त्याच्यात ते सातत्य राहणं आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं हॅपी राहणं हे महत्त्वाचं आहे. शेवटी आपण लग्न का करतो,
2 जीव एकत्र येऊन ते आनंदाने जगावेत यासाठी लग्न होतं. तर त्यामुळे कॉम्प्रोमाइजेस कुठे होऊ शकतात, एखाद दुसऱ्या गोष्टीवर कॉम्प्रोमाइज होऊ शकतं. पण रोजचीच लाईफस्टाईल वेगळी आहे, रोजचा आहार वेगळा आहे, कपडे घालण्याची पद्धत वेगळी आहे, इतके वेगळे बदल तुम्हाला नाही स्वीकारता येत. आणि मग होतं काय, की तुमचं नातं जुळायच्या ऐवजी ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी पण महत्त्वाच्या गोष्टी असतात, ह्या तुमच्या भांडणाचं कारण बनायला लागतात. आणि साहजिक आहे, जेव्हा 2 मुलं-मुली लग्न करतात तेव्हा ते एकमेकांना पटकन स्वीकारू शकतीलही. पण लग्न म्हणजे फक्त 2 मुलांचं लग्न आजही भारतामध्ये होत नाही. तर 2 घरं एकत्र येतात. इतर नातेवाईकांशी संबंध असतो, सणवार असतो, या निमित्ताने सगळेजण एकत्र येत असतात. तर त्यामुळे हे सगळेजणं त्या मुलीला स्वीकारतील का? किंवा हे सगळेजणं आपल्या मुलाला स्वीकारतील का? तर ह्या पण गोष्टी असतात आणि ह्या महत्त्वाच्या आहेत. कारण उद्या आपण गेल्यानंतर आपल्या मुलाला जे कोण नातेवाईक उरतील, मग ते माहेरचे असतील किंवा सासरचे असतील, तर त्यांच्याशी त्यांचं जमलं पाहिजे ही गरज आहे. तर त्यामुळे अशा इतक्या डीपली ह्या चर्चा झाल्या, तर मुलांना त्याचं रिझन समजतं की हे किती इम्पॉर्टंट आहे आणि ही छोटीशी गोष्ट नाही आहे. आणि बघा, आदर्श गोष्टी खूप शिकवल्या जातात आणि त्या खरंच आदर्शच आहेत. पण असे आदर्श वागणारे लोक सगळीकडे नाही आहेत. तर त्यामुळे खूप आदर्शाच्या गोष्टी अंमलात आणल्या जाऊ शकतात असं नाही. आणि त्याचमुळे मला असं वाटतं की वेगळा धर्म स्वीकारावा का वेगळी जात स्वीकारावी का हा प्रश्न वैयक्तिक आहे. तो प्रत्येकाचा ओन आहे. त्याची मानसिक तयारी किती, त्यांच्या घरात हे सगळं सगळं किती चालेल, हा त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर त्यामुळे हे म्हणजे आदर्श आणि असंच सगळ्यांनी करावं असं याच्यात होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या घराची पद्धत काय, आपल्याला काय मानवतं आहे हे विचार त्या त्या घरांनी, त्या त्या मुलांनी आणि त्यांच्या आईवडिलांनी नक्कीच करायला हवे. आणि म्हणलं तसं आपल्या लाईफस्टाईलच्या खूप विरुद्ध जाऊन तुम्ही बऱ्याच गोष्टी ॲक्सेप्ट नाही करत. बरं, सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यापुढे येणारा प्रश्न असतो की त्यातनं होणारी जी मुलं आहेत, त्या मुलांनी संस्कार कुठच्या धर्माचे घ्यायचे मग नेमके? मग ते इकडल्या घरातले घ्यायचे का तिकडल्या घरातले घ्यायचे? हा सुद्धा खूप मोठा वादाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि बघा, नातवंड हे खूप जिव्हाळ्याचं असतं आणि त्याच्यावर कुठेही अन्याय व्हावा असं कुठच्याच आईवडिलांना वाटत नाही. आणि त्या मुलांनासुद्धा स्वतःला वाटत नाही की याच्यासाठी आपण भांडावं. तर हे खूप गहन प्रश्न आहेत. तर त्यामुळे आपण ज्या देशात राहतो, आपल्या देशातल्या ज्या काही पद्धती आहेत, जे काही कल्चर आहे आपलं, तर त्याप्रमाणे आपण आपले निर्णय घ्यायला हवेत. आणि हे निर्णय सांगत असताना याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे, आपला जो विचार आहे त्याच्यामागचा, हा खूप छान पद्धतीने पोचवला तर मुलांना समजतो. आणि म्हणून हे सगळ्या चर्चा, असं का नाही करायचं, याचे परिणाम काय होतील, हे सगळं खूप प्रेमाने आधी बोललं गेलं पाहिजे. तर मुलं डेफिनेटली ऐकतील. आणि अगेन, अंडरलाईन असलेली गोष्ट, हा संवाद खूप आधीपासून असायला हवा. त्यासाठी तुमचा व्हॅल्यू टाईम द्यायला हवा, खूप निस्वार्थ प्रेम करायला हवं आणि गोष्टी इम्पोज न करता समजावून सांगायला हव्यात. तर ह्याच्यातनं मुलं तुमचं निश्चितपणे ऐकतील. आणि या चर्चा खूप लवकर सुरू केल्या तर तुम्हाला जसे हवेत तसे रिझल्ट्स मिळायची शक्यता आहे. मी इथेच थांबते आहे. बाय.